कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर। राही दासी व्यापुनिया तूच माझे अंतर। आळवीते नाम जाला अमृताची माधुरी। एक तारी सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय प्रसन्न मनाने स्वागत करते. श्रीमद भगवद्गीता म्हणजे भारतीय संस्कृतीला, समाजाला आणि एकूणच राष्ट्राला नवी उंची प्राप्त करून देणारे तत्वज्ञान. हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ हे अमृत उपलब्ध करून दिलं. ते मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवशी. याच गीता जयंतीच्या अनुषंगाने श्रीमद भगवद्गीतेचं श्रवण आणि त्यातलं एकूण सार आपण समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या गीताबोध या प्रवचनमालेतून. गीतेतलं हे तत्वज्ञान सुलभतेने, सोप्या भाषेत परंतु दर्जेदार पद्धतीने आपल्यासाठी प्रस्तुत करणार आहेत श्रीमती माधवीताई जोशी. माधवीताईंचा परिचय करून देणं म्हणजे एखाद्या अमृतकुंभाला स्पर्श करण्यासारखं आहे. श्रीमती माधवीताई जोशी यांनी संस्कृत आणि तत्वज्ञान या विषयांमध्ये पदवी संपादन केली आहे. गेली 22 वर्षे पुणे अंधशाळा मुलींची इथे संस्कृत आणि इतरही भाषा विषयांचं अध्यापन ऑनररी पद्धतीनं केलं आहे. गेली 18 वर्षे पुण्यातील कोथरूड विभागात 9 ठिकाणी गीतेचे संथा वर्ग सुरू आहेत. गीता या विषयावर आणि गीतेतल्या विविध अध्यायांवर ठिकठिकाणी प्रवचनमाला होत आहेत. त्याचबरोबर गीता रहस्य, ग्रामगीता, सूर्योपासना, अथर्वशीर्ष, पसायदान, गुरुगीता, उपनिषदे, रामरक्षा, श्रीसूक्त अशा विविध विषयांवर ताईंच्या प्रवचनमाला झाल्या आहेत. केवळ पुण्यातच नाही तर नागपूर, नांदेड, खोपोली, कराड, रोहा, बारामती अशा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा गोवा, उज्जैन इत्यादी ठिकाणी ताईंनी प्रवचनं दिली आहेत. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आद्यगुरु शंकराचार्य या विषयावर ताईंचं प्रवचन झालं आहे. आध्यात्मिक प्रवचनांसाठी माधवी रघुवीर हे यूट्यूब चॅनलही ताई चालवत आहेत. पुण्यातील गीता धर्म मंडळ या प्रख्यात संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये परीक्षण आणि संयोजनाचं काम ताईंनी हाती घेतलं आहे.
श्री अरविंद आश्रम पॉंडेचेरी यांच्याकडून संपूर्ण भारतभर ठिकठिकाणी जी शिबिरं आयोजित केली जातात त्यांपैकी पॉंडेचेरी, ऋषिकेश आणि नैनिताल या ठिकाणी 7 वेळा ताईंनी प्रमुख वक्त्या म्हणून सहभाग नोंदवला आहे. त्याबद्दल श्री अरविंद आश्रमाकडून ताईंना मानपत्रही प्राप्त झालं आहे. संपूर्ण गीता मुखोद्गत असल्याने शृंगेरीचे शंकराचार्य यांच्याकडून रुपये 21,000 हा पुरस्कार ताईंना प्राप्त झाला आहे. पुण्यातील ज्ञानमयी संस्थेचा वैभववाणी पुरस्कार, गीता धर्म मंडळाचा पार्थ सखा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट प्रवचनकार म्हणून गिरगाव यशोमंगल पुरस्कार असे अनेक मान सन्मान आजपर्यंत ताईंना प्राप्त झाले आहेत. परंतु आजही अशा प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं हे कार्य ताई निरपेक्ष भावनेने करीत आहेत. तर श्रोते हो, उत्सव तीर्थाच्या व्यासपीठावर श्रीमद भगवद्गीतेचा बोध सांगणारी 20 भागांची ही प्रवचनमाला ऐकण्यासाठी सिद्ध होऊयात. सुरुवात करणार आहोत गीतेच्या पूर्वपीठिकेपासून. उत्सव तीर्थ गीता बोध, निर्मिती साहित्य उत्सव, निरूपणकार श्रीमती माधवीताई जोशी, पार्श्वगायन हर्षदा गायकवाड, तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ गीता बोध भाग पहिला. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो, साहित्य उत्सवच्या या नव्या मालिकेमध्ये आपण या गीता जयंतीच्या निमित्ताने गीतेची पार्श्वभूमी समजून घेणार आहोत आणि प्रत्येक भागामध्ये एकेका अध्यायाचा थोडासा अभ्यास करणार आहोत, त्याच्यावर चिंतन करणार आहोत. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. 18 अध्यायावर आपण 18 भागामध्ये चिंतन करणार आहोत. पहिला भाग आहे तो पार्श्वभूमीचा आहे आणि शेवटचा भाग आहे तो आपण या गीतेपासून काय शिकलो, गीता कशासाठी आपल्याला उपकारक आहे, लाभदायक आहे, हे आपण 20व्या भागात बघणार आहोत. असे आजपासून आपण 20 भाग या गीतेचे बघणार आहोत. गीता जयंती आता अगदी आलीच आहे.
म्हणजे केव्हा असते ही गीता जयंती? तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध एकादशी जी आहे, जिला मोक्षदा एकादशी म्हणतात आणि तिलाच गीता जयंती असंही म्हटलं जातं. गीता जयंती हे नाव काय आहे? या दिवशी गीता सांगितली का? तर तसं नाही आहे. ही गीता भगवान श्रीकृष्णाने धनुर्धर अशा पार्थाला म्हणजेच अर्जुनाला कुरुक्षेत्रावर ही गीता सांगितली. आज जशी आपल्याला गीता उपलब्ध आहे तशी त्या स्वरूपात नव्हती. ती संवाद स्वरूपात आणि अतिशय संक्षेपाने अतिशय अल्प प्रमाणात गीता सांगितली. पण व्यासांनी अर्थात महर्षी व्यासांना स्वतःला दिव्य दृष्टी होती आणि त्या दिव्य दृष्टीच्या आधाराने त्यांनी हे सगळं युद्धाचं वर्णन पाहिलं, ऐकलं आणि त्याच्यामध्ये काही उपनिषदातलं मंथन करून जे त्यांना मथित मिळालं ते त्याच्यामध्ये मिसळून हे उपनिषद रूपी जे अमृत आहे ते आपल्यापर्यंत पोचवलं आहे. आणि हे संकलन ज्या दिवशी पूर्ण झालं तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा, म्हणजेच मोक्षदा एकादशी आणि म्हणजेच गीता जयंती. कुणी कुणाला सांगितली? भगवद्गीता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही भगवद्गीता परमेश्वराने म्हणजे साक्षात भगवंतानी भगवान श्रीकृष्णाने धनुर्धर अशा अर्जुनाला सांगितली. कुठे सांगितली आहे? तर ती कुरुक्षेत्रावर सांगितली आहे. ही गीता कुणासाठी लाभदायक आहे? असं म्हणतात की गीता हे अमृत आहे आणि खरंच आहे. गीता महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत. सर्व उपनिषद ही गायी आहेत. गावो म्हणजे गायी आहेत. त्याचं गाय असली तरी त्याचं दूध काढणारा चांगला कुशल कोणीतरी गवळी पाहिजे ना, गोपाल पाहिजे. तो कोण आहे? तर त्यामुळे दोग्धा कोण आहे? दोग्धा गोपाल नंदना, साक्षात भगवान श्रीकृष्ण हे त्या गायींची धार काढतायत. आणि पार्थो वत्सः, पण नुसती गाय असून आणि नुसता गवळी असून भागत नाही. तिथे एखादं वासरू असायला लागतं, जे वासरू आपल्या आईला ढुशा मारतं आणि तिला पान्हा फुटतो. तसंच पार्थो वत्सः म्हणजे अर्जुन हे त्याचं वासरू आहे. आणि त्या अर्जुनाला दूध देण्याच्या निमित्ताने या गायीने पुष्कळ दूध दिलेलं आहे. पण त्याचा भोक्ता कोण आहे? तर भोक्ता जो कोणी सुधी आहे. सुधी म्हणजे ज्याची बुद्धी उत्तम आहे, शुद्ध बुद्धी असणारा कोणीही जिज्ञासू साधक या दूधरूपी अमृताचं सेवन करू शकतो. आणि म्हणून म्हणले पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत. हे गीतामृत आपल्याला प्यायला मिळते. आता ह्या गीतामृताची गोडी तर अपूर्व आहे, पण ह्या गीतामृताचा आम्हाला लाभ तरी काय आहे तेही बघणार आहोत. कुणासाठी ही गीता आहे? असं मानलं जातं की जशी मुस्लिमांसाठी कुराण आहे, ख्रिश्चनांसाठी बायबल आहे, सिखांसाठी त्यांचं गुरुग्रंथ साहिबा आहे, तसंच हिंदूंसाठी ही गीता आहे. पण हे पूर्णतः खरं नाही बरं का. हे पूर्णतः खरं नाही, कारण ही गीता फक्त हिंदूंचा ग्रंथच नाही आहे, तर जो कोणी मानव म्हणून जन्माला आला आहे त्या प्रत्येकासाठी ही भगवद्गीता तितकीच उपकारक आहे. म्हणजे माणसाने जगावं कसं, आपल्या या जीवनाचा सदुपयोग कसा करून घ्यावा हे सांगणारी ही भगवद्गीता आहे. म्हणजे बघा, आपण एखादं यंत्र आणतो बाजारातून, एखादं वॉशिंग मशीन म्हणा, टी व्ही म्हणा, फ्रीज म्हणा, त्या मशीनबरोबर आपल्याला एक माहितीपत्रक मिळतं की हे मशीन कसं वापरायचं आणि कसं वापरलं तर त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होईल किंवा त्याच्यातनं जास्त लाभ होईल, असं मशीनच्या बरोबर एक माहितीपत्रिका मिळते. आपल्यालासुद्धा या मानवी जीवनाचा उत्तम उपयोग करण्यासाठी एक माहिती पुस्तक मिळालेलं आहे, पुस्तिका आहे, आणि ती आहे ही भगवद्गीता. आणि ही भगवद्गीतेचं पठण केलं, या भगवद्गीतेचं नुसतं पठणही करायचं नाही आहे, तर ती आपल्या आचरणात आणता यायला पाहिजे. आणि ती आचरणात आणली तर आपल्या या मानवी जीवनाचं कसं सार्थक करून घेता येईल, हा मानवी देह जो लाभला आहे ना त्याचं अतिशय उत्तम उपयोग कसा करायचा आणि काय त्याचं अंतिम ध्येय तरी काय असायला पाहिजे हेही आपण ह्या निमित्ताने बघणार आहोत. बघा, हा भगवद्गीता अद्भुत असा ग्रंथ आहे, अपूर्व असा ग्रंथ आहे. म्हणजे याला म्हटलेलं आहे जणू काही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणजे मूर्ती कशाची बनवतो आपण? मातीची बनवतो, धातूची बनवतो, सोन्याची, चांदीची, लाकडाची, कशाचीही मूर्ती बनवतो. पण जर का भगवंतांची वाङ्मयाची मूर्ती बनवायची असेल तर ती मूर्ती कशी असेल?
ती साक्षात ही भगवद्गीताच आहे असंही म्हणता येईल. मग ही भगवद्गीता कोणी वाचायची? याला कशाचंही बंधन नाही आहे. वर्ण, आश्रम, पंथ, जात, स्त्री, पुरुष या कशाचंही बंधन नाही आहे. कुणालाही या जगात माणूस म्हणून जन्मलेल्या प्रत्येकाला या भगवद्गीतेचा अधिकारही आहे आणि लाभही होणार आहे. केवळ भारतात नाही तर पाश्चात्य देशामध्ये सुद्धा आता ह्या भगवद्गीतेच्या अभ्यासाचे वर्ग आहेत आणि त्यांनाही ह्याचं महात्म्य खरं तर समजून चुकलेलं आहे. या भगवद्गीतेमध्ये अध्याय तरी किती आहेत? 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायामध्ये 18 योग सांगितलेले आहेत. पण मग त्याच्यातला आम्ही कुठला योग आचरायचा आम्हाला नाही माहिती. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यान योग आहे, असे अनेक योग आहेत. पण खरं सांगू का, कुठलाही योग आचरायला सुरुवात केला तरी शेवटी जायचे ते एकाच डेस्टिनेशनपर्यंत. एक अल्टिमेट डेस्टिनेशन आहे, तिथपर्यंत जायचे. स्वामी विवेकानंद तर म्हणतात, भगवद्गीता म्हणजे हा सुंदर सुंदर फुलांचा जणू काही गुच्छ आहे. याच्यामध्ये अगदी रानफुलं आहेत, हिरवी त्याला शोभा आणणारी झाडं पानं आहेत, शोभिवंत सुगंधयुक्त असे गुलाब आहेत, निशिगंध आहेत, अशी वेगवेगळ्या शोभिवंत फुलांचा हा पुष्पगुच्छ आहे. तुम्हाला जे आवडेल ते त्याच्यातनं घ्या. किंवा अशी दुसरीही एक उपमा दिली जाते या भगवद्गीतेला की शोभादर्शक यंत्र असतं बघा, ज्याला कॅलिडोस्कोप म्हणतात. असं कॅलिडोस्कोपमध्ये रंगीबेरंगी काचांचे तुकडे असतात आणि तो कॅलिडोस्कोप आपण जसा फिरवू तशा त्या तुकड्यांची अनेक डिझाईन्स बनतात, नक्षी बनते आणि ती प्रत्येक नक्षी अतिशय आकर्षक असते आणि मात्र प्रत्येक नक्षी ही वेगळी असते. त्यामुळे गीता अशीच आहे, कॅलिडोस्कोपसारखी आहे. त्यामुळे एकाला अशी दिसली म्हणून दुसऱ्याला तशीच दिसेल असं नाही आहे. तिचं प्रत्येक अँगलनी पाहिलेलं चित्र वेगळं आहे आणि प्रत्येकाला ती वेगळी प्रतीत होते. त्यामुळे ती गीता कशी आहे तर व्यक्तिसापेक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याचं वेगळं दर्शन घडतं, त्याच्यातले वेगळे अर्थ लागतात. ज्ञानेश्वर माऊलींनी तर म्हटलं आहे, ही गीता कशी आहे तर ती नित्य आहे आणि नूतन आहे. म्हणजे रोज जरी त्याचा अभ्यास केला तरी ती रोज नवीनच वाटते. कारण काल जो अर्थ कळला नव्हता तो आज नवीनच कळतो. 10 वर्षापूर्वी तुम्ही गीता वाचली असेल आणि आज वाचली तर ती फार वेगळी वाटते. प्रत्येक वळणावर, माणसाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये आणि प्रत्येक माणसागणिक ही गीता तशी बदलत असते. पण तरीसुद्धा कुठल्याही अँगलनी पाहिलं तरी ती मार्गदर्शकच आहे. कशी आहे ही गीता? अहो, ज्ञानाचा सागर आहे, हा रत्नाकर आहे. याच्यामध्ये विविधता आहे पण विरोधाभास नाही आहे. पाहिजे तितकी रत्न तुम्ही त्याच्यातनं काढू शकता असा हा रत्नाकर आहे. आणि ही गीता कशी आहे तर हा वृक्ष तत्त्वज्ञानाचा विषयच नाही आहे. कारण ही गीता आहे ती संवाद रूप आहे. संवादाने ही फुलत गेलेली आहे. आणि बघा, संवादामुळे काय होतं तर तो विषय हलका होतो. नुसतंच जर का भगवंतांनी उपदेश केला असता तर कदाचित तो कंटाळवाणा झाला असता. आणि म्हणूनच अर्जुनाचे प्रश्न जे आहेत ना, अर्जुन मधनं प्रश्न विचारतो. आणि अर्जुन कसा आहे तर तो विचक्षण श्रोता आहे, तो अत्यंत बुद्धिवान श्रोता आहे, जिज्ञासू असा श्रोता आहे. आणि आपल्या मनात जे प्रश्न असतात ना तेच अर्जुनाच्याही मनात असतात. त्यामुळे आपण जशी प्रश्न विचारू तसाच अर्जुन प्रश्न विचारतो, कारण अर्जुन हे आपलंच प्रतीक आहे. आणि म्हणून अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण ह्यांचा हा संवाद आहे. पण 2च वक्ते नाही आहेत बरं का ह्याच्यामध्ये. तिसराही एक वक्ता आहे, तो म्हणजे आहे संजय. हा संजय कोण आहे आणि संजयला हे सगळं दृश्य कसं बघता आलं? कारण संजयला लाभली होती ती दिव्य दृष्टी लाभली होती. संजयला कोणी दिव्य दृष्टी दिली होती तर साक्षात महर्षी व्यासांनी ही दिव्य दृष्टी दिली होती. का दिली होती बरं? कारण धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचे जे पिता आहेत, या कौरवांचे धार्तराष्ट्र असं त्यांना म्हटलेलं आहे. या धृतराष्ट्रा होता तो अंध होता आणि त्याला या राजवाड्यामध्ये बसून, महालामध्ये बसून या सगळ्या युद्धभूमीचं दर्शन घडावं अशी त्याची इच्छा होती. आणि म्हणून तो म्हणाला व्यासांना की मला अशी व्यवस्था करा की कुणीतरी मला युद्धभूमीवर घडणारं सगळं वर्णन जसंच्या तसं सांगेल. आणि म्हणून संजयला व्यासांनी ही दिव्य दृष्टी दिली होती. आता संजयलाच का दिली? संजय हा काही कौरवांच्या बाजूचा नव्हता बरं का. कौरवांच्या बाजूचा नव्हता, तो खरं म्हटलं ना तो अतिशय हुशार होता.
त्याचे वडील आहेत त्यांचं नाव आहे गवलगण. हे गवलगण होते ते पुराणिक होते. म्हणजे मंदिरामध्ये कथा सांगतात ना, कथा कीर्तनं करणारे जे पुराणिक असतात तसे त्याचे वडील होते. वडिलांचाही अनेक शास्त्रांचा विद्यांचा अभ्यास होता आणि या संजयचाही अतिशय चांगला उत्तम असा व्यासंग होता. पण त्याचबरोबर त्या संजयकडे एक ॲडिशनल असा गुण होता की तो निपक्षपाती होता. तो कुणाच्याच बाजूनी नव्हता, ना पांडवांच्या ना कौरवांच्या. आणि म्हणून या निपक्षपाती असणाऱ्या संजयला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली आणि त्या सगळ्याचं वर्णन धृतराष्ट्राला कथन करण्याची आज्ञा केली. आणि त्यामुळे संजय हा तिसरा वक्ता आहे. आणि चौथा वक्ता कोण आहे असं विचाराल तर धृतराष्ट्र हा चौथा वक्ता आहे. पण चौथा असला तरी गीतेची सुरुवात धृतराष्ट्रानेच केलेली आहे. धृतराष्ट्रानेच पहिला प्रश्न विचारला आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. असा प्रश्न या संजयने विचारला, धृतराष्ट्राने विचारला आणि त्याच्यावर संजय उत्तर देतोय. आणि त्याच्यामुळेच ही संपूर्ण गीता आहे. म्हणजे असे 4 उवाच आहेत. उवाच म्हणजे म्हणाला. कोण म्हणाला? कोण म्हणालं आहे ह्याच्यामध्ये? एक तर पहिले श्री भगवान उवाच, दुसरा आहे अर्जुन उवाच, तिसरा आहे संजय उवाच आणि चौथा आहे धृतराष्ट्र उवाच. असे 4 उवाच आहेत. पण सगळ्यात जास्त उपदेश केला आहे तो भगवंतानी केला आहे. म्हणून या 18 अध्यायामधले 700 श्लोक आहेत ना, त्याची विभागणी अशी करता येईल की 574 श्लोक भगवंतांच्या मुखामध्ये आहेत, 84 श्लोक हे अर्जुनाच्या मुखामध्ये आहेत. अर्जुनाने काही प्रश्न विचारलेत, काही त्याच्या शंका उपस्थित केलेल्या आहेत. 41 श्लोक आहेत ते संजयच्या मुखामध्ये, संजयनी निवेदन केले, हा कथाभाग पुढे नेलेला आहे. आणि केवळ एकच प्रश्न धृतराष्ट्राच्या मुखी आहे आणि धृतराष्ट्राने प्रश्न विचारला आणि म्हणून ही गीता सगळी सुरू झाली असंही म्हणता येईल. या गीतेला स्थान कुठे आहे? ही गीता कुठे आलेली आहे? तर ही महाभारतातच गीता आलेली आहे. महाभारतात सुद्धा 18 पर्व आहेत आणि त्याच्यातलं जे भीष्म पर्व आहे ना, त्याच्यातलं 3रं उपपर्व आहे. त्याच्यातले 3ऱ्या उपपर्वातले अध्याय 25 ते 42 आहेत. तीच ही भगवद्गीता आहे. असे 18 अध्याय ही भगवद्गीता ही महाभारतात आलेली आहे. आणि गीतेला आणखीन एक फार मोलाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे, ती म्हणजे ती प्रस्थानत्रयीमध्ये आहे. प्रस्थानत्रयी, त्रयी म्हणजे 3 एवढं माहिती आहे आपल्याला. पण प्रस्थान म्हणजे काय आहे? तर प्रस्थान म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे. आणि असे मार्ग किती आहेत? तर असे 3 मार्ग आहेत. आणि 3 मार्ग कुठले आहेत? तर बघा, उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत आणि भगवद्गीता. हे 3 मार्ग प्रस्थानत्रयी, प्रस्थान म्हणजे तिथपर्यंत नेऊन पोचवणारे असे हे 3 मार्ग आहेत. आता ब्रह्मसूत्र म्हटलं तर आहेत 554 ब्रह्मसूत्र, पण अतिशय कठीण आहे. सूत्ररूपाने म्हणजे अगदी थोडक्यात आहेत, अतिशय संक्षेपाने सांगितले आहेत, पण अतिशय कठीण अशी सूत्र आहेत. मग या सूत्राचा अभ्यास करण्यासाठी अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता हवी, पण ती सर्वसामान्य लोकांकडे असतेच असं नाही. त्यामुळे ब्रह्मसूत्र हा अतिशय विद्वानांचा विषय झाला. उपनिषद म्हटलं तर उपनिषदात 200पेक्षा अधिक उपनिषद आहेत, पण त्याच्यातली 10च उपनिषद प्रसिद्ध आहेत. ईशकठकेन, प्रश्नमुंडक मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्य अशी 10 उपनिषद प्रसिद्ध आहेत. पण या उपनिषदांचा अभ्याससुद्धा गुरुमुखातून करावा लागतो. गुरूंच्या पायाशी बसून ह्याचे धडे गिरवावे लागतात, तेव्हा ही उपनिषदं थोडी आकलन होतात. पण मग अशी ही सोय सगळ्यांना मिळत नाही ना. सद्गुरू भेटतील आणि ते उपनिषदाचा अर्थ विशद करून सांगतील असे सगळीकडे सोय नसते. म्हणजे ब्रह्मसूत्र हे कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी आहे, उपनिषद हे सद्गुरू भेटले तरच शक्य आहे. पण मग 3री आहे ती भगवद्गीता. ती अशी आहे की खरं म्हटलं तर ती कठीणही आहे आणि ती अतिशय सुलभ सोपीसुद्धा आहे. म्हणजे ज्याला संस्कृत भाषेचं अगदी जुजबी ज्ञान असेल त्या प्रत्येकाला ही गीता थोडी तरी समजू शकते, इतकी सुलभ आहे. आजच्या संस्कृतमध्ये उपनिषदांची भाषा तरी जरा जुनी आहे, आर्ष भाषा म्हणतात, ऋषीप्रणीत भाषा आहे. पण भगवद्गीतेची भाषा अगदी आजच्या संस्कृतशी सुसंगत अशी भाषा आहे आणि म्हणून ही भगवद्गीता थोडा अभ्यासाने समजू शकते.
आणि शेवटी ही कशी आहे सांगू का, ही स्वसंवेद्य आहे, ज्याची त्यालाच कळते. चार चौघांनी जो अर्थ सांगितला, विद्वानांनी त्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिलेत, अनेक भाष्य केलेली आहेत, पण तरीसुद्धा प्रत्येकाला ही भगवद्गीता वेगळी प्रतीत होते. आणि म्हणून ह्या भगवद्गीतेचं तसंही महत्त्व आहे. म्हणजे ब्रह्मसूत्र म्हणा, उपनिषद म्हणा, यांच्या मानाने ही तशी समजायला सोपी आहे. आणि नियमित त्याचं पठण केलं तर ती नक्की आकलन होईल. आता ही भगवद्गीतेचा आम्ही अभ्यास तरी कसा करायचा, तर त्याच्या पायऱ्या आहेत बरं का. म्हणजे आधी भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे, त्याचे उत्तमच उच्चार व्हायला पाहिजे, शुद्ध स्पष्ट उच्चार व्हायला पाहिजे. ही झाली पहिली पायरी. कारण त्याच्यामध्ये संधी आहेत, विग्रह आहेत, अनेक छंद आहेत, अनुष्टुप छंद आहे, त्रिष्टुभ छंद आहेत. त्यामुळे त्या छंदामध्ये तशी ती म्हणता यायला पाहिजे. त्याचा संधी विग्रह कसा करायचा, कुठे तोडायचं, कुठे जोडायचं, याचं सगळं आकलन व्हायला पाहिजे. ही झाली पहिली पायरी. आता ही पहिली पायरी म्हणजे आपल्याला गीतेची संथा घ्यायला पाहिजे, गीता चांगली म्हणता यायला पाहिजे. ही झाली पहिली पायरी. आता म्हणता म्हणता त्याच्यामध्ये इतकी सुंदर गेयता आहे की काही श्लोक तुमचे पाठच होऊन जातात. काही श्लोक पाठ होतील, काही अध्याय पाठ होतील, काहींची तर संपूर्ण गीतासुद्धा मुखोद्गत होऊ शकेल. म्हणजे हे सगळं शक्य आहे. ही झाली पुढची पायरी. आता ही वाचता वाचता गीता अशी आहे की गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, असं विनोबांनी वर्णन केलेलं आहे. आणि ही गीता माऊली काय करते, आपण जसं म्हणायला लागू तसं तीच त्याचा अर्थ आपल्याला समजावून सांगायला लागते. म्हणजे गीता आपण म्हणायला लागलो की त्याचा अर्थ थोडा का होईना, किंचित का होईना कळायला लागतो. पण तेवढाच अर्थ नाही, शब्दशः अर्थ नाही आहे, त्याच्यामध्ये गुह्यार्थ आहे, त्याच्यामध्ये लक्ष्यार्थ आहे. अशी ही गीता परत त्याच्यातला अर्थ समजून घ्यायचा. कुणाला लेखनाची कला असेल तर तुम्ही एखाद्या अध्यायावर एखादा लेख म्हणा, एखादा अर्थ म्हणा, काहीतरी त्याच्यावर भाष्य करू शकाल, असंही आहे. ज्यांना वक्तृत्वाची कला आहे त्या गीतेवर बोलूसुद्धा शकतील. म्हणजे पहिल्यांदा मुखोद्गत करणं, शुद्ध म्हणणं, त्याच्यावर काही लिहिणं, त्याच्यावर भाष्य करणं, असं करत करत किंवा ते मुखोद्गत करणं, या सगळ्या पायऱ्या जरी असल्या तरी सगळ्यात श्रेष्ठ पायरी कुठली आहे, तर ही गीता आपल्याला आचरणात आणता यायला पाहिजे. ही सर्वोच्च पायरी आहे. पोचायचे कुठे, तर ती गीता मुरायला पाहिजे, अंगामध्ये मुरायला पाहिजे. आणि गीतेतलं तत्त्वज्ञान आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपल्याला आचरणात आणता यायला पाहिजे. अशी ही गीतेची महती आहे. अशा या गीतेच्या पायऱ्या आहेत. आता ही गीता सांगितली कुठे, संजयचं तर महत्त्व आपण समजून घेतलं, पण ही गीता सांगितली कुठे, तर ती सांगितली कुरुक्षेत्रावर. आणि हे कुरुक्षेत्र कुठे आजही आहे बरं का. उत्तर प्रदेशमध्ये कुरुक्षेत्र नावाचा भाग आहे. आणि कुरुक्षेत्र इथे काय केलं होतं, तर इथे कुरुवंशाचं राज्य होतं. इंद्रप्रस्थ नगरी जी आहे तिथे कुरुवंशाचं हे राज्य होतं. आणि या कुरु कसे होते, तर ते अतिशय धार्मिक होते. सरस्वती आणि दृषत्वती अशा दोन नद्याच्या मधला जो दुआब होता किंवा त्रिकोणी जो प्रदेश आहे त्याला कुरुक्षेत्र म्हटलेलं आहे. आणि कुरुवंशाच्या अनेक राजांनी परंपरांनी पिढ्यापिढ्यांनी तिथे मोठं तप केलं होतं. आणि म्हणून ते कुरुक्षेत्र होतं, ते धर्मक्षेत्र झालं होतं. खरं म्हटलं तर कुरुक्षेत्राचं पूर्वीचं नाव आहे स्यमंत पंचक. या स्यमंत पंचकावर कुरूंनी तपश्चर्या केली आणि म्हणून त्याचं नंतर नाव झालं कुरुक्षेत्र. आणि नंतर त्याचं नाव झालं धर्मक्षेत्र. आणि म्हणूनच गीतेची सुरुवात आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता तिथे युद्ध झालं. खरं म्हटलं तर युद्ध 3 कारणासाठी लढलं जातं, भूमीसाठी, स्त्रीसाठी किंवा धर्मासाठी. हे युद्ध कशासाठी होतं, हे भारत युद्ध त्याला म्हटलेलं आहे. हे भारतीय युद्ध कशासाठी लढलं होतं, तर हे धर्मासाठी लढलं गेलेलं युद्ध आहे. या युद्धामध्ये किती दिवस हे युद्ध चाललं, तर हे 18 दिवस युद्ध चाललं. आणि 18 संख्येला अतिशय महत्त्व आहे बरं का. एकूणच महाभारतामध्ये 18 पर्व आहेत, गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. युद्ध किती दिवस चाललं, तर 18 दिवस युद्ध चाललं. त्याच्यामध्ये सैन्य किती होतं असं विचाराल तर 18 अक्षौहिणी सैन्य होतं. अक्षौहिणीचा अर्थ काय आहे, अक्षौहिणी म्हणजे एक त्याचा भाग आहे, त्याचा युनिट आहे, एक त्याचा घटक असं म्हणता येईल. एका अक्षौहिणी सैन्यामध्ये काय काय असतं तर बघूया. म्हणजे
21,800 हत्ती असतात. 21,800 हत्ती, तेवढेच 21,800 रथ आहेत, 65,710 घोडे आहेत आणि 1,09,350 पदाती आहेत, म्हणजे पायी चालणारे किंवा साध्या उभं राहून युद्ध करणारे असे आहेत. याचं मिळून 1 अक्षौहिणी सैन्य होतं. असं 18 अक्षौहिणी सैन्य होतं. पण 18 अक्षौहिणी सैन्य असलं तरी त्याची समान विभागणी नव्हती बरं का. कौरवांकडे जास्त सैन्य होतं आणि पांडवांकडे कमी सैन्य होतं. का बरं? कारण कौरवांना श्रीकृष्णाची सुद्धा सेना मिळालेली होती. नारायणी सेना आहे ना कृष्णाची. आपल्याला कथा माहिती आहे की कृष्ण झोपला होता आणि त्याच्याकडे दुर्योधन आणि अर्जुन काहीतरी मदत मागण्यासाठी गेले. दुर्योधनाने सेना मागितली. कारण श्रीकृष्णाने विचारलं, मी एकटा मिळेन किंवा माझी संपूर्ण सेना मिळेल. दुर्योधनाला वाटलं याला एकट्याला घेऊन काय करायचं, आपण पूर्ण सेना घ्यावी. आणि म्हणून ती 11 अक्षौहिणी सेना त्या दुर्योधनाला मिळाली आणि अर्जुनाला मिळाला तो एकटा श्रीकृष्ण, आणि तोही निशस्त्र. पण म्हणून ही विषम विभागणी होती तरीसुद्धा पांडवांचा जय झाला. कशामुळे? कारण हे सत्याने न्यायाने लढलेलं युद्ध होतं. युद्धाचे नियमसुद्धा खूप काटेकोर होते बरं का. कारण युद्धाचा हेतू होता तर धर्म हाच हेतू होता, आणि हे युद्ध होतं ते निर्णायक युद्ध होतं. म्हणजे संध्याकाळनंतर युद्धविराम द्यायचा. हत्तीवर जे असतील त्यांनी हत्तीवर असणाऱ्यांशीच लढाई करायची, रथानी रथाशीच करायची लढाई. वाटेल त्यांनी वाटेल त्यावर बाण उगारायचा नाही, निशस्त्रावर बाण फेकायचा नाही वगैरे, असे सगळे नियम ठरलेले होते. असं हे युद्ध या कुरुक्षेत्रावर लढलं गेलं असं म्हटलेलं आहे. आता कुरुक्षेत्रावर लढलं गेल्यानंतर अर्जुनाला थोडासा आधी विषाद झाला होता. अर्जुनाला वाईट वाटत होतं की माझेच हे सगळे स्वजन आहेत, माझेच हे सगळे नातेवाईक आहेत, यांच्यावर मी कसा काय शस्त्र उगारू. या समोरच्या सैन्यामध्ये मला दिसत आहेत माझे चुलते आहेत, माझे भावंड आहेत, माझे मित्र आहेत, माझे गुरु आहेत, माझे काका आजोबा, कितीतरी ज्येष्ठ श्रेष्ठ लोक समोरच्या सैन्यात आहेत. आणि म्हणून त्याला विषाद झाला होता, त्याला दुःख होत होतं. आणि म्हणून त्यांनी लढण्यापासून माघार घेण्याचा त्याचा विचार होता. घेतली नाही आहे माघार, पण तो थोडासा भयभीत झाला किंवा त्याला हे त्याच्या रुजू मनाला हे युद्ध मानवत नव्हतं. आणि तेव्हा जो उपदेश केला तीच ही भगवद्गीता आहे. आता आपल्याला वाटेल अर्जुन तर धनुर्धर होता, क्षत्रिय धर्माचा तो होता, आणि म्हणून त्याला युद्ध करायचं होतं. पण आम्हाला या गीतेचा काय बरं उपयोग आहे, आम्ही तर काही युद्धावर जाणार नाही, आम्ही साधी संसारी माणसं, आमचा व्यवहार बरा, आमचा संसार घरदार मुलं बाळं याच्यात आम्ही खुश आहोत, आम्हाला त्या गीतेचा काय उपयोग आहे. पण आहे ना, ही भगवद्गीता अशी आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक श्लोक आहे ना तो मंत्र सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये मंत्राचं सामर्थ्य आहे. त्यामुळे आणि या मंत्रामुळे आपली बुद्धी स्थिर व्हायला मदत होते. बुद्धी जी अस्थिर आहे ना, 10 दिशांनी धावत असते, ती स्थिर व्हायला मदत होते. हा एक त्याचा लाभ आहे. आणि याच्यामुळे मंत्र सामर्थ्य आहे, त्याचे अनेक लाभ आहेत बरं का. ही गीता म्हटल्यामुळे अनेक लाभ आहेत, म्हणजे शारीरिकसुद्धा लाभ आहेत. तुम्ही गीतेचं जर का पठण नेहमी नियमित करत राहिला तर शरीरातले सगळे आजार दूर पडतील, रोग सगळे नाहीसे होतील. कारण प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे, आणि मंत्र याची व्याख्या केलेली आहे मननात त्रायते इति मंत्र. हा म्हणजे ह्याच्यामुळे आपण तरुण जातो. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे त्याच्या व्हायब्रेशन्स जे आहेत ना, किंवा त्याची जी स्पंदन आहेत ना, ती इतकी पॉवरफुल आहेत, इतकी बलशाली आहेत की आपल्या शरीरातला पेशी बदलते. म्हणजे आपलं पचनसंस्थेवर परिणाम होतो, आपल्या श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. एकूणच आपलं अन्नपचन उत्तम रीतीने होतं जर काही गीता नियमित म्हटली तर. आणि त्याचबरोबर अस्थमासारखे विकारसुद्धा बरे होतात. कारण श्वास घेताना याच्यामध्ये आपोआप एक प्राणायाम घडतो, आपोआप, वेगळं करण्याची गरजच नाही. संपूर्ण गीता म्हणली की प्रत्येक श्लोक हा त्या स्पीडनी त्या नियमानुसार जर का म्हटला तर त्याच्यातनं ऑटोमॅटिक प्राणायाम घडतो, आणि म्हणून तुमचं शारीरिक आरोग्यसुद्धा सुधारतं. त्याचबरोबर जो कोणी ऐकणार आहे
एक म्हणणारा असतो आणि एक ऐकणारा असतो. तर ऐकणाऱ्यावर सुद्धा परिणाम होतात, कारण ती स्पंदनं संपूर्ण हवेमध्ये, वातावरणामध्ये भरून राहतात. त्यामुळे गीता पठण करणाऱ्यावर परिणाम आहे, गीता ऐकणाऱ्यावर परिणाम आहे. अहो एवढंच नाही तर त्या वास्तूवर सुद्धा परिणाम होतात, कारण ती स्पंदनं त्या वास्तूमध्ये टिकून राहतात आणि तिथे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. असे हे गीतेचे अनेक लाभ आहेत. त्यामुळे ही गीता अल्प प्रमाणात का होईना पण नियमित आपल्या पठणात असावी. थोडा त्याचा अभ्यास केला तर निश्चित आपल्याला एक अनुभूतीचा आनंद मिळेल, हे नक्की आहे. पण मग तुम्ही म्हणाल अहो असे अनेक ग्रंथ आहेत, गीतेचं वेगळेपण काय आहे? अनेक ग्रंथ आहेत, आम्ही कुठलाही वाचू ना. आम्ही रामरक्षा रोज म्हणू, ठीक आहे ना, रामरक्षा म्हणायला हरकतच नाही आहे. पण गीता इतर ग्रंथांपेक्षा वेगळी आहे. काय वेगळी आहे? कारण इतर सगळे ग्रंथ कुणीतरी मनुष्याने एखाद्या देवतेचं स्तवन करण्यासाठी म्हटलेले आहेत. पण गीता तशी नाही आहे. गीता ही स्वतः भगवंतांच्या मुखातून आलेली आहे आणि त्याच्यात कुणाचं स्तवन वगैरे केलं नाही, कुणाची स्तुती नाही आहे, कुणाची प्रशंसा नाही आहे. तर जीवन जगण्याचं हे आचरणशास्त्र आहे, बिहेवियर सायन्स आहे. गीता हे बिहेवियर सायन्स आहे. तुम्ही कसं वागा, या संपूर्ण ह्या युद्धभूमीवर ही जरी गीता सांगितली असली तरी त्याच्यामध्ये खावं काय, बसावं कसं, उठावं कसं, बोलावं कसं, दान कसं करावं, हे सगळं सांगितलेलं आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला की हे युद्धभूमीवर सांगायचं कारण काय आहे? तर अहो अर्जुन हा फक्त निमित्त मात्र आहे. आपल्या मानवांसाठी, मानव जातीसाठी ही गीता सांगितली की तुमचं जीवन उच्च स्तरावर आत्मोद्धाराची उंची लाभावी अशी भगवंतांची इच्छा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांसाठी ही गीता सांगितली आहे. अर्जुन हे केवळ निमित्त मात्र आहे. या गीतेची म्हणजे सुरू झाली रणभूमीवर, पण बघता बघता तिची रंगभूमी झाली. म्हणजे तिच्यामध्ये पात्र आहेत, नाटकच सुरू झालं तिथे या रणभूमीवर. प्रत्येकाचं स्वभाव वैशिष्ट्य वेगळं, संवाद वेगळं, संवाद फेकीची एक ढब वेगळी, अभिनय वेगळा, काव्यमय स्वरूप आहे. आणि त्यामुळे काय होतं, हा संवाद घडताना जणू काही गीता आपल्या डोळ्यासमोर घडते असं आपल्याला वाटायला लागतं. आणि हीच गीतेची सजीवता आहे. कारण गीता कशी आहे असं विचारलं तर गीता हे शास्त्रांचं शास्त्र आहे, सर्वश्रेष्ठ असं शास्त्र आहे. प्रत्येक अध्याय झाल्यानंतर आपण म्हणतो ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे. त्यामुळे हे योगाचं शास्त्र आहे. पण त्याचबरोबर शास्त्र हे वृक्ष असू शकतं, पण गीता ही कलांची कलासुद्धा आहे, सर्व विद्यांची विद्यासुद्धा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये योगशास्त्र आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मविद्या आहे, त्याच्यामध्ये संवाद आहे. आणि म्हणून ही गीता अतिशय आकर्षक आहे. एकही विद्वान असा नाही भारतामध्ये की ज्यांना या गीतेचं आकर्षण वाटलं नाही. अनेक विद्वानांनी, अनेक पंडितांनी या गीतेवर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. अगदी आचार्य शंकराचार्यांपासून ते अगदी आजच्या शंकर अभ्यंकरांपर्यंत, किंवा अगदी डॉक्टर राधाकृष्णनांपासून आमचे भाऊ कुलकर्णी आहेत. प्रत्येकाने या गीतेवर काही ना काहीतरी आपले विचार मांडले आहेत. आणि प्रत्येकाचा विचार योग्यच आहे, योग्यच आहे. कारण तो मगाशी जसं आपण म्हटलो की कॅलिडोस्कोप आहे, प्रत्येकाला जशी गीता दिसेल तसं ते वेगवेगळं चित्र दिसतं. हे तर गीतेचं वैशिष्ट्य आहेच आहे. आणखीन एक गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की बहुतेक सगळ्या स्तोत्रामध्ये, ग्रंथामध्ये त्याची फलश्रुती सांगितलेली असते. म्हणजे हा ग्रंथ वाचला, हे स्तोत्र म्हटलं तर काय फळ मिळणार आहे? विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, अशी फलश्रुती सांगितलेली असते. पण गीतेचं वेगळेपण असं आहे की तिथे त्याच्यात काही फलश्रुती सांगितलीच नाही आहे. की ही संपूर्ण गीता वाचल्यानंतर, पाठ केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्याचं फळ काय मिळणार आहे? तुमच्या संसारामध्ये, व्यवहारामध्ये काय बदल होणार आहे? असं नाहीच आहे. उलट गीतेने तर मुळावरच घाव घातलेला आहे. मूले कुठारहा, इतका मुळावर घाव घातला आहे की गीता सांगते की ही गीता वाचल्याने तुम्हाला काही फळ मिळेल असं नाही आहे, पण तुम्ही अंतर्बाह्य बदलून जाल. आणि त्याहीपेक्षा गीतेची विशेषता अशी आहे की गीता सांगते की गीता पठण एवढंच नाही तर कुठलंही कर्म करत असताना फळाची अपेक्षाच ठेवायची नाही.
किती कमाल आहे ना. कर्म तर करायचं आणि फळाची अपेक्षा ठेवायची नाही, असं शक्य आहे का? पण हो, गीतेच्या अभ्यासाने हे आपल्याला पटायला पण लागतं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळावर तुझा अधिकार नाही आहे, पण म्हणजे फळ मिळणार नाही असं नाही आहे त्याचा अर्थ. पण तू तो अधिकार सोडून दे आणि म्हणजे मग कर्मामधली तन्मयता वाढते आणि कर्म उत्तम मिळतं, उत्तम घडतं आपल्याकडनं आणि फळ मिळतंच मिळतं. त्यामुळे फलश्रुती नाही असं जरी म्हटलं तरी फळ मिळणार नाही असं नाही आहे, फळ मिळणारच आहे. आणखीन एक वैशिष्ट्य असे, संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच असा शब्दच नाही आहे. आपण म्हणतो भगवान श्रीकृष्णाने ही गीता सांगितली, योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितली, पण संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्ण हा शब्दच नाही आहे. सगळीकडे आहे ते भगवान उवाच. आणि मग हे भगवान कोण आहेत? तर हा कृष्ण नाही आहे बरं का. भगवान हा शब्दाला सुद्धा अनेक अर्थ आहेत, त्याच्या शेड्स आहेत. म्हणजे असं म्हटलेलं आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसा श्रियः ज्ञानवैराग्ययोश्चैवं षण्णां भग इति रणा. 6 गुणांचा समूह ज्याच्यामध्ये आहे, त्या समूहाला, त्या समुदायाला भग असं म्हटलेलं आहे. आणि हे भग ज्याच्याकडे आहे तो भगवान. 6 गुण कुठले? समग्र ऐश्वर्य, ऐश्वर्यस्य समग्रस्य, धर्म आहे, यश आहे, श्री आहे, ज्ञान आहे आणि वैराग्य. अशा 6 गुणांचा जो समूह आहे त्याला भग म्हटले. आणि हे 6ही गुण ज्याच्यामध्ये आहेत त्यांना भगवंत म्हटलेलं आहे. आणि गीतेमध्ये सगळीकडे श्री भगवान उवाच आहे, श्रीकृष्ण उवाच असं कुठेही नाही. कारण हा जो श्रीकृष्ण आहे हा लोणी चोरणारा श्रीकृष्ण नाही, हा रासक्रीडा खेळणारा श्रीकृष्ण नाही, हा रणछोडदास श्रीकृष्ण नाही, तर हा योगारूढ श्रीकृष्ण आहे. म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूप असा हा श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण उवाच न म्हणता सगळीकडे श्री भगवान उवाच आहे. आणखीन एक गंमत म्हणजे कौरव हा सुद्धा शब्द नाहीच आहे. संपूर्ण गीतेमध्ये कौरव हा शब्दच वापरला नाही आहे. मग कौरवांना म्हटलेलं आहे धार्तराष्ट्र, धृतराष्ट्राचे पुत्र म्हणून त्यांना धार्तराष्ट्र म्हटलेलं आहे. असे गीतेचे काही स्पेशल शब्द आहेत, काही विशेष शब्द आहेत. स्थितप्रज्ञ हा खास गीतेचा शब्द आहे, खास गीतेचा आहे. गीतेच्या पूर्वी उपनिषदामध्ये, वेदामध्ये कुठेही स्थितप्रज्ञ शब्दच आला नव्हता. जो पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला तो गीतेने इंट्रोड्यूस केलेला आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा स्थिरावली असा तो स्थितप्रज्ञ. किंवा भावसंशुद्धी, अतिशय गोड शब्द वापरलेला आहे, भावसंशुद्धी. असे अनेक शब्द गीतेमध्ये नवीन आपल्याला माहिती झालेले आहेत. आता जो पहिला अध्याय होता ना, अर्जुन, ही गीता सांगितली कशासाठी? तर अर्जुनाला वाईट वाटत होतं, दुःख झालं होतं. त्याला वाटत होतं कसं काय मी स्वजनांशी लढू, आणि त्याला झाला होता तो विषाद. आणि म्हणूनच पहिल्या अध्यायाचं नावच आहे अर्जुन विषाद योग. पण विषाद याचा आपल्याला नेमका अर्थ नाही कळत, नाही का? विषादाचे याचे अनेक अर्थ आहेत. खेद वाटला त्याला, मनाला खंत वाटत होती, खेद होता, दुःख होता. तो जो खरा धनुर्धर होता, अतिशय वीर पराक्रमी शूर असा अर्जुन होता, पण त्याचा उत्साह भंग झाला. कशामुळे? समोरच्या पक्षामध्ये सगळे आपलेच लोक बघून त्याला ग्लानी आली, त्याला गळाठा आला, त्याला निराशा वाटायला लागली. पण हेही शब्द जर का आपल्याला समजत नसतील तर तुमच्या ओळखीचा एक शब्द सांगते, तो म्हणजे त्याला डिप्रेशन आलं. हा शब्द आपल्या ओळखीचा आहे, नाही का? आता डिप्रेशन आम्हालाही येतं ना, पण अर्जुनाचं डिप्रेशन जरा वेगळं होतं बरं का. कारण आम्हाला डिप्रेशन कशाने येतं? कधी कधी आम्हाला काही कशात यशच मिळत नाही, कुणीतरी आम्हाला टोचून बोलतं, कुणी अपमान करतं, कुठे आम्हाला कामं चमची होत नाही, तेव्हा आम्हाला डिप्रेशन येतं. पण आपलं डिप्रेशन असंच विरून जातो, नाही का? एखाद दिवशी आपल्यालाही काही काम करूच नाही असं वाटतं, सगळ्याचा कंटाळा येतो, गळाठा येतो, लोळत राहावं असं वाटतं. पण अर्जुनाचा विषाद तसा नव्हता बरं का. अर्जुनाच्या विषादाला आत्मोद्धाराची, मुमुक्षत्वाची उंची होती. आणि म्हणून किंवा आणखीन वेगळ्या भाषेत, थोड्या तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर आयुष्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक असते प्रेयस आणि एक असते श्रेयस. प्रेयस म्हणजे इथलं मिळवायचे, आत्ता व्यवहारातलं. मला पैसे पाहिजेत, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला आणखीन काय काय जे पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टीला प्रेयस म्हणतात. आणि पारलौकिक कल्याणाला म्हणतात श्रेयस.
आणि अर्जुनाचा जो विषाद होता तो प्रेयसासाठी नव्हता. त्याला काही राज्य नको होतं, त्याला सत्ता नको होती, त्याला उपभोगायचं नव्हतं, पण त्याला माझं कल्याण व्हावं अशी इच्छा होती. त्यामुळे त्याच्या विषादाला आत्मोद्धाराची, मुमुक्षत्वाची उंची होती. अर्जुनाचा विषाद जो होता तो श्रेयसासाठी होता आणि म्हणून अर्जुनाच्या विषादाचा विषाद योग झाला आणि म्हणून ही या गीतेचा जन्म झालेला आहे. आता ही गीता संवाद रूपाने योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन आणि संवाद रूपाने असल्यामुळेच मध्ये मध्ये आपल्याला प्रश्न विचारायची एक संधी मिळते आणि त्या प्रश्न विचारणारा आपल्या वतीने आहे तो अर्जुन आहे. आता हा शेवटी तर या गीतेच्या शेवटी म्हटलं की हा ज्ञान यज्ञ आहे. हा संवाद म्हणजे साधा संवाद नाही, तर हा ज्ञानरूपी एक यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये प्रत्येक श्लोकाची आहुती घातलेली आहे आणि म्हणून या यज्ञाचं फलस्वरूप आपल्याला परिवर्तन होणारे, आत्मज्ञान होणारे, स्वतःचा शोध घेता येणारे अशी ही गीता आहे. ही गीता नुसती पाठ नाही करायची बरं का, मुखोद्गत नाही करायची, नुसती कंठस्थ नाही करायची, कंठामध्ये स्थिर नको आहे, तर ही आत उतरायला पाहिजे. म्हणजे कंठस्थ न करता ही हृदयस्थ करायची आणि तरच या गीतेचे सुपरिणाम आपल्याला निश्चितपणाने दिसून येतील. काय परिणाम आहेत बरं गीतेचे? तर ही गीता नियमित नित्य म्हटल्यामुळे सतत रोज एक अध्याय तरी म्हणावा असं म्हटलेलं आहे. अर्थात आधी संथा घ्यावी, गुरुमुखातनं त्याची दीक्षा घ्यावी आणि मग ही गीता रोज म्हणावी. ही म्हटल्याने काय होतं तर या गीतेमध्ये अनेक कठोर व्यंजन आहेत. आधी 2 छंद आहेत ते बघूया आपण. अनुष्ठुभ छंद आहे आणि त्रिष्टुभ छंद आहेत. म्हणजे 2 ओळीचे काही श्लोक आहेत, काही 4 ओळीचे श्लोक आहेत. 2 ओळीचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये अनुष्ठुभ छंद त्याला म्हणतात. त्या श्लोकामध्ये 32 अक्षरं असतात. 8 अक्षरांचे 4 चरण असतात आणि त्याचं नावच अनुष्टुभ आहे. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या वृत्ती स्तब्ध होतात, स्थिर होतात, एकाग्र होतात आणि म्हणून या अनुष्टुभ छंदामुळे आपलं मन स्थिर, शांत, एकदम प्रसन्न व्हायला मदत होते. आपण जर का कुठल्या दुःखात असू तर त्याच्यावर काहीतरी फुंकर घातली जाते. आपण आनंदात असू तर आपला आनंद ह्या गीतेमुळे द्विगुणित होतो. आपण संकटात असू तर संकटातनं बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. अशी ही भगवद्गीता जर का नित्य पठणामध्ये असेल तर हे अनुष्टुभ छंद आपण पाहिला. दुसरा आहे तो त्रिष्टुभ छंद आहे. तो 4 ओळींचे श्लोक असतात आणि त्या 4 ओळींच्या श्लोकामध्ये 44 अक्षरं असतात. प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरं, अशा 4 चरणांचा तो श्लोक असतो. असे हे अनुष्टुभ आणि त्रिष्टुभ छंदातले श्लोक किंवा त्याला ज्याला मंत्र म्हणतात असे जर का आपल्या नित्य पठणात असतील तर त्याच्यामध्ये कठोर व्यंजनंसुद्धा खूप आहेत. म्हणजे र आहे, अनेक ठिकाणी र आहे, श आहे, ट आहे आणि ही कठोर व्यंजनं आपण जेवढ्या वेळा उच्चारू ना तेवढी आपल्या जिभेला एक प्रकारची धार लागते. बघा ना, धार लावण्याचं मशीन असतं, धार लावण्याच्या यंत्रामधनं कसा आवाज येतो, रर्र सारखा आवाज येतो आणि मग ह्या गीतेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या जिभेला एक प्रकारची धार लागते आणि मग उच्चार आणखीन स्पष्ट व्हायला मदत होते. जिभेची शक्ती सुधारते, जीभ हलकी होते आणि हलकी जीभ हा आरोग्याचा आरसा आहे. बघा आता कुठे आलो आपण, पुन्हा आरोग्यापर्यंत आलो. गीतेच्या नियमित पठणाने आरोग्य सुधारतं, पचनशक्ती, श्वसनशक्ती, आरोग्य सगळं सुधारतं. आणखीन एक लाभ म्हणजे स्मरणशक्ती सुधारते. कारण श्लोक आहेत ना, याच्यामुळे स्मरणशक्ती आपल्याला आपोआप वाटतंच की हे श्लोक आपण पाठ करावे. निदान जे लोकप्रिय श्लोक आहेत, नैनम छिंदन्ति शस्त्राणि वासांसी जीर्णानि वगैरे श्लोक आहेत, ते आपोआप पाठच होतात. स्मरणशक्ती निश्चित सुधारते. गीता जर का नित्य पठणात असेल तर आत्मविश्वास सुद्धा वाढायला मदत होते. आत्मविश्वास, जगामध्ये वावरताना एक प्रकारचा विश्वास स्वतःविषयी उत्पन्न होतो की आपण कमी नाही. न्यूनगंड जर का असेल तर ह्या गीतेमुळे निश्चितपणाने कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की आपोआपच निर्णय क्षमता वाढते. कुठलाही डिसिजन उत्तम रीतीने घेता येतो आणि मग डिसिजन उत्तम रीतीने घेता आले की आयुष्य सुंदर झालंच म्हणून समजा. मग गीतेचे किती लाभ आहेत बघा. जिव्हाशक्ती, स्मरणशक्ती, पचनशक्ती, श्वसनशक्ती, आरोग्य सगळं सुधारते. आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता आहे, स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते.
सकारात्मकता वाढते. आणि म्हणून अर्जुनाची सुरुवातीची मनोभूमिका आणि गीताच्या समारोपाच्या वेळची मनोभूमिका ह्याच्यामध्ये अगदी जमीन अस्मानाचं अंतर आहे. सुरुवातीला अर्जुन म्हणत होता की मी सांगतो ते बरोबरच आहे, मला असं असं वाटते. आणि शेवटी तो म्हणतो की नाही, तू सांगतोस तेच बरोबर आहे, मला तुझं सगळं पटलंय, करिष्ये वचनंतव, तू सांगशील तेच मी करीन. आता या गीतेने अर्जुनाच्या मनातली खंत दूर केलेली आहे. ही पण अर्जुनाला गीता सांगितली कशासाठी? तुम्हाला वाटेल युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी सांगितली. बरोबर आहे, काही अंशी ते उत्तर बरोबर आहे, पण तेवढंच कारण नाही आहे. कारण समजा काही ही गीता न सांगता भगवान म्हणाले असते की तू लढ, मी सांगतो म्हणून तू लढ, तरी अर्जुन लढलाच असता की. पण तो मनाविरुद्ध लढला असता. आणि कुठलंही काम आपण जेव्हा मनाविरुद्ध करतो ना, ते कसं बसंच करतो. आणि जेव्हा मनाविरुद्ध काम केलं जातं तेव्हा त्या मनामध्ये गोंधळ असतो. आणि इथे मात्र भगवंतानी त्याला संपूर्ण गीता सांगून पुन्हा निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं आहे. तुला काय करायचं, यथेच्छसी तथा कुरु असं म्हटलेलं आहे. पण जेव्हा आत्मविश्वास वाढतो, निर्णय आपल्यावर सोपवला जातो, तेव्हा आपोआपच संकटाशी 2 हात करण्याचं सामर्थ्य निश्चितपणाने प्राप्त होतं. अशी ही भगवद्गीता आहे. कशी आहे? सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. असं नाही आहे बरं का की तेव्हा 5000 वर्षापूर्वी ही सांगितली म्हणून ते जुनं झालं आहे, कालबाह्य झालं आहे, आउटडेटेड तत्त्वज्ञान झालं आहे, असं अजिबात नाही आहे. आजच्या काळातसुद्धा, आज 2021मध्ये आपण आहोत, आजच्या काळामध्ये सुद्धा ही भगवद्गीता तेवढीच मार्गदर्शक आहे, तेवढीच उपकारक आहे. म्हणजे कारण काय आहे सांगू का? या गीतेमध्ये रसिकता आहे, प्रीती आहे, सौंदर्याचं, आणि माणसाला आहेच आहे ना, सौंदर्याचं आकर्षण आहे. आत्मानुभूती माणसाला कधीही अरसिक बनवत नाही. त्यामुळे गीतेचं तत्त्वज्ञान हे वृक्ष नाही आहे, तर हे अत्यंत प्रत्येक वेळेला उत्सुकता वाढते की आता अर्जुन काय प्रश्न विचारतो आणि भगवंत काय उत्तर देत आहेत, अशी उत्सुकता वाढवणारी अशी ही गीता आहे. आणि ही गीता माणसाच्या, जसं आता आपण म्हटलं की दुःखाला वर फुंकर घालते, आणि अशी किंवा आनंदामध्ये द्विगुणित करते, संकटामध्ये बळ देते, अशी ही गीता सांगितली आहे. कशी? तर बघा, पहिलाच जो श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ह्याच्यामध्ये कॉमन शब्द काय आहे? क्षेत्रे हा शब्द कॉमन आहे. आता त्याचं जर का फोड करायची झाली, म्हणजे गीतेला अनेक अंग आहेत बरं का, अनेक दृष्टिकोन आहेत, याची फोड करायची झाली तर एका सोप्या शब्दामध्ये गीतेचं तात्पर्य सांगता येईल, क्षेत्रे क्षेत्रे धर्मं कुरु. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे याचा अर्थ आहे क्षेत्रे क्षेत्रे धर्मं कुरु, म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या फील्डमध्ये तुम्ही धर्माने वागा, म्हणजे झालं गीतेचं तात्पर्य कळलं. पण धर्म म्हणजे काय? गीता सांगते धर्म म्हणजेच कर्म, किंवा धारणात धर्म इति आहुः. आता धर्माला धरायचंय म्हणजेच उत्तम कर्म करायचंय, आणि गीता आपल्याला हेच सांगते. स्वधर्म म्हणजे काय? तर स्वकर्म हाच स्वधर्म आहे. अर्थातच भगवान योगेश्वर श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ती अशी नव्हती बरं का, अशी नव्हती. पण ह्याच्यामध्ये व्यासांनी आपल्या प्रतिभेने भर घातलेली आहे. आणि ही गीता हे उपनिषदाचं मथन करून काढलेलं, म्हणजे त्या दुधापासून, उपनिषद या गायी आहेत असं म्हटलं तर त्या गायीच्या दुधाचं दही लावलं, त्याचं ताक केलं आणि त्याचं लोणी, म्हणजे नवनीत म्हणजे ही गीता आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या गीतेचं समारोप जर का करायचं झाला, किंवा या गीतेच्या आता आपण त्याची पार्श्वभूमी बघतोय, त्याचं अखेरीला येताना माऊलींनी जे सांगितलं तेच तर पसायदान आहे. या गीतेमुळे होणार काय आहे, प्राप्त काय होणार आहे? तुम्हाला पाहिजे ते फळ मिळेल असं नाही. मला पुष्कळ पैसे पाहिजेत, मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मुलं बाळं, संसार, हेच असलं काहीही नाही आहे. पण तरीसुद्धा हे सुद्धा मिळणार आहे. कारण माऊलींनी जे म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी, जो जे वांछील तो ते लाहो. आणि खरंच आहे, या गीतेच्या पठणाने ज्याला जे पाहिजे ते निश्चित मिळणार आहे. मात्र श्रद्धा पाहिजे,
निष्ठा पाहिजे, नियमितता पाहिजे, अनुशासन पाहिजे. हे सगळं जर का असेल तर ती गीता आपल्याला निश्चितपणाने आत्मसात होईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. आता शेवटाकडे येताना एकच आपल्याशी बोलायचं आहे की ही जी गीता आहे ना, कशामुळे ही गीता सांगितली? तर पार्थाला विषाद झाला. पार्थ म्हणजे अर्जुन. अर्जुनाला विषाद झाला आणि म्हणून भगवंतांनी त्यांच्या मुखातून ही गीता सांगितली. जो बोध केला त्यालाच गीता म्हणतात. म्हणजे पार्थपुत्रो विषादोस्ती, पार्थाच्या पोटी तो विषाद उत्पन्न झाला. म्हणजे पार्थाचा मुलगा आहे तो विषाद आहे असं म्हणता येईल. आणि भगवंतांची कन्या कोण आहे? कारण ती वाणी आहे ना, म्हणून ती मुलगी आहे. मग ती वाणी म्हणजे ती कन्या आहे. पार्थाचा मुलगा विषाद आणि भगवंतांची मुलगी म्हणजे ती वाणी, या दोघांचा झाला विवाह. गंमत म्हणून म्हटले बरं का, हे खरं नाही आहे किंवा हे कुठे भगवद्गीतेत किंवा महाभारतात नाही, आधुनिक सुभाषितकारांनी हे म्हटलेलं आहे. पार्थपुत्रो विषादोस्ती वाक्कन्या परमात्मनः, परमात्म्याची मुलगी आहे ती वाणी आहे. ताभ्याम उभाभ्याम वै जाता, त्या दोघांच्या लग्नातून त्यांना एक मुलगी झाली. ताभ्याम उभाभ्याम, उभाभ्याम म्हणजे दोघांमधनं, या जाता जी जन्मली, सा गीता लोक पावनी, तीच ही गीता आहे. पण ती कशी आहे? त्रैलोक्य पावनी आहे. त्रैलोक्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य या भगवद्गीतेमध्ये आहे. आणि म्हणून या भगवद्गीतेचा अभ्यास आपण कसा करायचा आहे? आपण सुद्धा या ब्रह्मविद्येचा अनुभव कसा घ्यायचा आहे? सावधपणे, सजगपणे, विवेकाने घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या बुद्धीचा स्तर उंचावायचा आहे. कारण आपण सगळे अर्जुनच आहोत शेवटी. आपल्याही मनात रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग, आपल्या मनात सुद्धा युद्ध चालूच आहे ना, संघर्ष चालूच आहे. आणि म्हणून आपण सगळे अर्जुनच आहोत. आणि अर्जुन जसा रुजू अंतःकरणाचा होता, श्रद्धेने, भक्तीने त्यांनी हा सगळा उपदेश ऐकला, आचरणात आणला, तसंच आपण सुद्धा या पुढच्या काही भागामध्ये हा उपदेश आपल्या अंतर्मनामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक अध्यायाचा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात पण महत्त्वाचं असं आपण बोलणार आहोत एका अध्यायामध्ये. तर त्याच्याबद्दल विचार करूया, चर्चा करूया आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडूया. आपल्यालाही आत्मोन्नती साधायचे, आत्मोद्धार साधायचे, म्हणजेच या आपल्या आयुष्याचं साफल्य होईल, सार्थक होईल असं मला वाटतं. आपण इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.